जाधव सर असं आहे की माननीय आरोग्यमंत्र्यांचा उद्देश चांगला आहे, पण वस्तुस्थिती काय आहे? वस्तुस्थिती अशी आहे की तुम्ही महात्मा ज्योतिबा फुले असू दे, पंतप्रधान आरोग्य योजना असू दे किंवा तुमची आणखी कोणती योजना असू दे, त्या इस्पितळात गेल्यानंतर त्या हॉस्पिटलची मेंटॅलिटी अशी असते की त्याला इन्स्ट्रुमेंट दिलं जातं, त्याची योजना बसवली जाते आणि ऑपरेशन करणारा डॉक्टर जो आहे ना तो अतिरिक्त पैसे देतो. तर जोपर्यंत रिलेटिव्ह अतिरिक्त पैसे देत नाही तोपर्यंत त्याचं ऑपरेशन होत नाही. आणि तुम्ही जे म्हणताय ना कॉर्डिनेटर, ज्या ज्या ठिकाणी अशा पद्धतीच्या योजना ज्या हॉस्पिटल तुम्ही दिल्यात ना त्या हॉस्पिटलच्या दरवाजामध्ये मोठा बोर्ड लावा आणि सांगा की या कॉर्डिनेटरची या योजनेबद्दल तक्रार असेल तर आपण कॉन्टॅक्ट करा. अनेक लोक अशी आहेत की जी सैरावैरा फिरतात, त्यांना कळत नाही आपण काय करावं. आणि आपण जे म्हणताय की जी कमिटी आपण टाकली आहे तिथे लोकप्रतिनिधी असले पाहिजे, त्याचे आम्हाला एकदा पाठवा नंबर, फोन नंबर बैठका. मुंबई शहरामध्ये रोज पेशंटचे नातेवाईक अशा योजनांमध्ये ऑपरेशन करताना काही हॉस्पिटल अशी आहेत की त्याला लुटतात आणि या लुटणाऱ्या हॉस्पिटलवरती कारवाई होईल, दंड होईल, पण त्या माणसाच्या नातेवाईकाला जो त्रास होतो, ऑपरेशन ज्या पद्धतीने लेट होतं आणि त्याची जी गैरसोय होते आणि पैसे अशा पद्धतीने घेतले जातात, लाख, 1.5 लाख, $1.5 लाख. सत्य साहेब, सामान्य माणसाचं मी प्रश्न विचारतो, सामान्य माणसाचं दुःख बोलतो मी प्रश्नातून. आणि मग अशावरती आपण टाइम बॉन्ड कार्यक्रम काय आहे आणि नेमकं काय करणार आहात आणि तुमची कमिटी कोणती आहे, त्याचे नंबर कोणते आहेत, कोऑर्डिनेटर कोण आहे, हे एकदा त्या हॉस्पिटलमध्ये लिहा आणि विरोधी पक्षाच्या आमदारांना पण त्या कमिटीवरती घ्या. अध्यक्ष महोदय, आरोग्याच्या या सगळ्यात महत्त्वपूर्ण असणाऱ्या योजनेमध्ये सन्मान्य सुनील प्रभू साहेबांनी विचारलं की ज्या पद्धतीनं हॉस्पिटलमध्ये पेशंट गेला की पहिल्या टप्प्यामध्ये त्याच्याकडे अतिरिक्त पैसे घेतले जातात आणि मगच त्या सगळ्या ऑपरेशन केले जातात आणि मग मूळ योजनेच्या आपल्या सगळ्या योजनेलाच आपण हरताळ फासतोय. माझी विनंती आहे की या योजनेमध्ये एक पैसा कुणी घेतला तर त्याच्यावरती तात्काळ कारवाई करण्यासाठी आम्ही काम करतोय. मी तुम्हाला सांगतो, साधारणतः आता नाही असं होणार नाही. बसून विचारू नका, हॉस्पिटल नाही बसून विचारलेला उत्तर देऊ नका मंत्री महोदय. प्रभू साहेब, दोन्ही बसून विचारलं तर उत्तर देऊ नका. की हॉस्पिटलमध्ये आपली योजना त्याच्यासाठी पॅकेजेस वाढवून दिली. बरेचसे हॉस्पिटल बरोबर आम्ही डायलॉग केले, त्यांना आम्ही मीटिंगला बोलवलं, त्यांच्या सगळ्या कंप्लेंट केल्यानंतर आम्ही त्याला सांगितलंय योजनेमध्ये पॅकेजेस वाढवून दिलेत, एक चूक झाली तर त्याच्यावरती आम्ही कारवाई करणार. आणि असं झाल्यानंतर सुद्धा जर कुठं असेल तर आपण सगळ्यांनी, माझी विनंती आहे, एका बाजूला आपणही आपल्या मतदारसंघात रिव्ह्यू घेतला पाहिजे, आपल्या जिल्ह्यात रिव्ह्यू घेतला पाहिजे आणि एक सिंगल तक्रार असेल तर आमच्याकडे दिली तर त्याच दिवशी त्याच ठिकाणी आम्ही कारवाई करणार. शंकर जगताप, चला रत्नाकर गुट्टे विचारा ना बाबा. नाव विचारायला मिळतं असं नाहीये. मंत्री महोदयांनी 338 प्रकरणामध्ये 60,47,47 दंड वसूल केल्याचे सांगितले आहे. मात्र इतक्या मोठ्या प्रमाणात तक्रार येत असतील तर शासनाने अशा रुग्णालयाची योजनेतील मान्यता रद्द करण्याची किंवा तात्पुरती निलंबित करण्याची किती प्रकरणात कारवाई केली आहे त्याची जिल्हाने माहिती अध्यक्ष महोदय, मंत्री महोदय देतील का? दुसरा प्रश्न माझा आहे, अकोला जिल्ह्यातील 12 तक्रारी प्राप्त झाल्याचे उत्तरात नमूद आहे. या तक्रारी कोणत्या खाजगी रुग्णालयाविरुद्ध आहेत आणि त्या रुग्णालयाने घेतलेली रक्कम पूर्णपणे परत करण्यास शासनाने बाध्य केले आहे का? तसे संबंधित रुग्णालयावर किती दंड प्रस्थापित केला आहे का? तिसरा प्रश्न आहे माझा, प्रश्न विचारतोय, तिसरा प्रश्न आहे माझा, मंत्री महोदयांनी सांगितले की उर्वरित 266 प्रकरणाची चौकशी सुरू आहे. ही चौकशी पूर्ण करण्यासाठी कालमर्यादा, टाइम लिमिट निश्चित करण्यात आली आहे का? कारण चौकशी लांबणीवर पडल्याने रुग्णांना न्याय मिळत नाही, विलंब होत आहे. याबाबत शासन काय उपाययोजना करणार? राज्यात आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना व महात्मा फुले जन आरोग्य योजना या दोन्ही योजनांकडे उपचाराची संख्या व दर वाढविल्याचे सांगितले आहे, परंतु अनेक खाजगी रुग्णालय पॅकेज दर कमी असल्याचे कारण देऊन रुग्णालयामध्ये अतिरिक्त पैसे घेतात, अशी तक्रार आहे. यावर नियंत्रण ठेवण्यासाठी शासन पॅकेज दराचे पूर्णकरण किंवा दरवाढ करण्यात विचार करीत आहे का? एखादा प्रश्न आम्ही विचारतो, आम्हाला विचारू द्या ना. उत्तर दिलं ना तुम्ही, विचारताय त्या प्रश्न. नाही, माझे प्रश्न माझा प्रश्न होता. एक तर आम्हाला बोलायला संधी मिळत नाही, प्रश्न आमचा होता, तो माझा प्रश्न होता. मंत्री महोदय, नाही, आणखीन माझा एक प्रश्न आहे. आणखीन शासनाने आयुष्यमान ॲप तयार केलेले सांगितले आहे, परंतु ग्रामीण भागातील अनेक लाभार्थ्यांना या ॲपची माहिती नसते. त्यामुळे तालुका व जिल्हा स्तरावर हेल्पलाईन तक्रार निवारण केंद्र किंवा विशेष नियंत्रण कक्ष सुरू करण्याचा शासन काही प्रस्ताव आहे का? असेल तर ते किती दिवसात करणार? अध्यक्ष महोदय, सन्मान्य सदस्य रत्नाकर गुट्टेवार साहेबांनी
जे प्रश्न विचारले त्यातला पहिला प्रश्न असा होता की अकोल्यामध्ये ज्या पद्धतीच्या तक्रारी झाल्या त्याच्यावरती कारवाई काय केली. तर पहिल्या प्रश्नाचं उत्तर असं आहे की ज्या लोकांच्यावरती जे दोषी आहेत त्या लोकांना 5पट दंड, शांत ठेवा. त्यांचा आपल्याबरोबरचा असणारा MOU रद्द केला आहे. त्याच्याही पलीकडं मी तरी अशा सूचना दिलेत की यातल्या जे वारंवार चुका करणारे अशा किमान 5 लोकांवरती तरी FIR दाखल केले पाहिजेत. कारण यापूर्वी याचं राईट मॉनिटरिंग इतकंसं होत नव्हतं. आता ही योजना इतक्या प्रभावीपणाने जेव्हा आपण राबवतो तेव्हा अशा चुकीच्या लोकांना आमच्याबरोबर घ्यायची काही गरजच नाही. त्यामुळे यातल्या काही जे चुकीचे लोक असतील त्यांच्यावरती आपल्या यंत्रणेच्या माध्यमातून FIR सुद्धा आपण दाखल करतोय की ज्याचा एक चांगला मेसेज जाईल की चुकीचं काम इथं आपण सहन करणार नाही. दुसरा भाग आपण जो विचारला की या सगळ्यांच्या बरोबरीनं भविष्य काळामध्ये याच्यावरती आपण कशा पद्धतीने काम करणार आहोत. तर मगाशी सन्मान्य पटोले साहेबांनी जे विचारलं, आता AIचं जे आपण ॲप आणलंय त्यामुळे इतक्या चुकीच्या लोकांवरती कारवाई झालेल्या आहेत की आपल्याकडनंच माझ्याकडे कोणी येऊ नयेत. माझी विनंती सगळ्या आमदार महोदयांना आहे, आपण योग्य गोष्टी करतोय. ही योजना प्रभावीपणाने राबवली. राज्याच्या बजेटमधलं 50% बजेट आमच्या विभागाचं इथं देतोय आम्ही साहेब. त्यामुळे हे योग्यच राबवली तर सगळ्या लोकांचे आशीर्वाद आम्हाला मिळणार आहेत. त्यामुळे अशा चुकीच्या लोकांवरती कारवाई करताना आपल्या सगळ्यांचं सुद्धा सकारात्मक सहकार्य मिळालं तर ही योजना आपल्या सगळ्या सामान्य नागरिकांच्यासाठी खूप महत्त्वाची आहे. त्यासाठी आपण सगळ्यांनी ती मीटिंग जी आपण म्हटलं पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली मीच कमिटी केली. त्याला माझा उद्देश असा आहे की त्यामध्ये आमचा डिस्ट्रिक्ट कोऑर्डिनेटर हा सगळ्या आमदार महोदयांना भेटला पाहिजे, योजना त्यानं समजून सांगितली पाहिजे, तुमच्या सूचना घेतल्या पाहिजेत. अजूनसुद्धा जुन्या सवयी मोडल्या नसल्यामुळं अशा ठिकाणी कुठे निदर्शनास आला असेल तर त्याचासुद्धा अधिवेशन संपण्यापूर्वी आढावा घेऊन आपल्या सगळ्यांच्याकडे मी त्याची वितरित करतो. चला बबनराव लोणीकर. अध्यक्ष महोदय, मंत्री महोदय अतिशय चांगली उत्तरं देतात. मला पॉइंटेड मुद्दा मांडायचा आहे. मंत्री महोदय, आपल्या विभागाचं काम चांगलं आहे, आपण चांगलं काम करताय. देशाचे लोकप्रिय प्रधानमंत्री मोदीजी, मुख्यमंत्री महोदयांनी या राज्यातल्या आणि देशातल्या 100 कोटी लोकांसाठी आयुष्यमान भारत योजना आणलेली आहे. राज्य सरकारनं महात्मा ज्योतिबा फुले जीवनदायी योजना आणलेली आहे. या दोन्ही योजना एकत्रित आहेत. अनेक घटना अशा आहेत की आता आमचे विठ्ठल कदम नावाचे डोळीचे शेतकरी आहेत, बबनराव, त्यांचं आपण बायपास specific करायचं प्रश्न विचारणार आहे. होते. अध्यक्ष महोदय, अरे तुम्ही थांबा ना. चला प्रश्न विचारा, आपण प्रश्न विचारा. त्यांचं बायपास करायचं आहे. विठ्ठल कदम यांचं 6 लाख रुपये केंद्र आणि राज्य सरकार देतं, मात्र त्यांना फक्त 1 लाख रुपये मिळतात. बायपासला 1 लाख रुपयात होत नाहीये. 2 महिन्यापासून ऑपरेशन थांबलेलं आहे. त्याच्यामुळं केंद्राचे 3 लाख, राज्याचे 3 लाख असतानाही फक्त विठ्ठल कदम यांना 1 लाख रुपये आता हे व्यक्तिगत मंजूर प्रश्न करू ते असं कुठून सांगितलेलं उत्तर आहे. देणार? त्याच्यामुळं ते वरिष्ठ सदस्य जर असे प्रश्न 6 विचारणार लाख रुपये एवढे या वरिष्ठ लाभार्थ्यांना सदस्य बायपास साठी देणार काय? अध्यक्ष महोदय, सन्मान्य सदस्य लोणीकर साहेबांनी जो प्रश्न विचारला, आमच्या योजनांमध्ये 1 लाख रुपयाची गरज नाही. ही आमची योजना ज्याच्यामध्ये बायपास असेल काय असेल त्याचे नॉर्म्स क्लिअर आहेत. आयुष्यमान भारत ज्या वेळेला आम्ही आमच्याबरोबर जोडलं त्यावेळेला आमच्या चार्जेसमध्ये सुद्धा वाढ झाली. त्यामुळे कुठल्याही हॉस्पिटलमध्ये हे ऑपरेशन करताना 1 रुपये सुद्धा द्यायची गरज नाही. मी आपल्याला सांगतो, असं कुठलं चला, हॉस्पिटल भास्कर उशीर करत जाधव. असेल तर आपण त्याच्याबद्दल सांगा. फक्त एक विनंती अजून करतो, कारण ह्या निमित्ताने एक संधी मिळते. या सगळ्या योजनेबरोबर आपल्या प्राथमिक आरोग्य केंद्रापासून ग्रामीण रुग्णालयामध्ये, प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये, उपजिल्हा रुग्णालयामध्ये सुद्धा ही योजना आपण प्रभावीपणाने राबवतोय. त्यामुळे त्याचा वापर आपल्या मतदारसंघामध्ये करण्यासाठी सुद्धा आपण पुढाकार घ्यावा.